एपिलेप्सी एकदम हातपाय ताठ होतात. क्वचित वेळेला फक्त दातखिळी बसते, क्वचित वेळेला फक्त डोळे पांढरे करून पडतो. काही पेशंट्स मला विचारतात की आम्ही नवस फेडलं नाही म्हणून फिट आली का, किंवा आम्ही काही देवाचं करताना चुकलो म्हणून फिट आली का, याच्या किंवा हिच्या अंगात भूत शिरलंय का. एखाद्या पेशंटला एपिलेप्सीचा त्रास आहे म्हणून त्यांना एखादा जॉब द्यायचा नाही, एपिलेप्सी आहे म्हणून त्याला एखाद्या कोर्सला ऍडमिशन द्यायची नाही. एखाद्या मुलीला किंवा मुलाला फिट्सचा किंवा एपिलेप्सीचा त्रास असेल, लग्नामध्ये अडथळा येतो, मूल व्हायला त्रास होतो. नमस्कार, आज आपण एपिलेप्सी, ज्याला मराठीत अपस्मार म्हणतात, या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. त्यातले समज गैरसमज काय असतात याची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, हा काही भूत प्रेत, जादूटोणा किंवा दैवी कोपामुळे होणारा आजार नाहीये. हा एक मेंदूशी निगडीत गंभीर वैद्यकीय आजार आहे. याचं करेक्ट डायग्नोसिस म्हणजे निदान आणि वेळेवर ट्रीटमेंट घेतल्यास पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. मी डॉक्टर केतकी पटवर्धन, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर मिरज, निम्हॅन्स बँगलोर या प्रतिष्ठित संस्थेमधून DM न्यूरोलॉजी केलं आहे. त्याच्यानंतर 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आमच्या क्लिनिकमध्ये एपिलेप्सी, स्ट्रोक, डिमायलिनेटिंग डिसऑर्डर्स, हेडेक, वर्टायगो, पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि सगळ्या काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सची ट्रीटमेंट होते. एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय? आपल्या मेंदूचं शरीरावरती नियंत्रण असतं. वेगवेगळे इलेक्ट्रिकल सिग्नल्स न्यूरॉन्समधून पास होतात आणि आपल्या हालचालीवरती, विचारांवरती, संवेदनांवरती ब्रेनचा कंट्रोल असतो. किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्स अचानकपणे जास्त वाढतात, त्यावेळेला फिट्स किंवा अपस्मार असा आजार उद्भवतो. फिट्स म्हणजे नेमकं काय दिसतं? फिट्स हे वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळी लक्षणं दाखवू शकतो. फिट्स किंवा एपिलेप्सी ह्याचं क्लासिफिकेशन 2 पद्धतीने केलं जातं. एक असतं ते जनरलाइज्ड आणि एक असतं ते फोकल. अगदी सहज म्हणायचं झालं तर ज्याच्यामध्ये शुद्ध हरपते त्याला आपण जनरलाइज म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं, क्वचित वेळेला हातपाय झाडले जातात किंवा एकदम हातपाय ताठ होतात किंवा अचानकपणे हातापायातला ताण जातो आणि पेशंट बेशुद्ध पडतो. काही मुलांमध्ये होणारे फिट्सचे आजार असे असतात ज्याच्यामध्ये मूल नॉर्मल असतं, डेव्हलपमेंट सगळी चांगली असते, पण फक्त एकीकडे टक लावून बघतो किंवा एका बाजूचा चेहरा वाकडा होतो. हे सगळे जनरलाइज एपिलेप्सीचे सिम्पटम्स झाले. फोकल एपिलेप्सीमध्ये असं होतं की एका बाजूचा हात पाय अचानकपणे ताटतो किंवा त्याचे जर्किंग मुवमेंट्स होतात आणि मग पेशंटची शुद्ध व्यवस्थित असू शकते, त्याला कधी कधी रिस्पॉन्सही देता येतो. कधी कधी एका बाजूचा चेहरा वाकडा होतो किंवा अचानकपणे फक्त पेशंट खाली पडतो, असेही होऊ शकतं. सो फोकल एपिलेप्सीमध्ये पेशंट बऱ्याच वेळेला जागा असतो. एपिलेप्सी का होतो? एपिलेप्सी हा एक एपिलेप्सी सिंड्रोम असतो. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिट्स येऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे इतर सिम्पटम्सही असू शकतात. त्याची मुख्यतः कारणे आहेत. एक म्हणजे जन्मतः असणे, म्हणजे मेंदूची वाढ जर कमी झाली असेल किंवा जन्माच्या वेळेला बाळ व्यवस्थित रडलं नसेल तर फिट्स उद्भवतात. त्याच्यानंतर वय वाढेल तसे हेड इंजुरी म्हणजे डोक्याला दुखापत, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, मेंदूला झालेलं इन्फेक्शन म्हणजे मेंदूज्वर, अशा कारणांनीही फिट्स होऊ शकतं. पण 90% पेशंट्समध्ये इन्व्हेस्टिगेशन्स केल्यावर सुद्धा नेमके कारण सापडत नाही, त्यामुळे त्याला इडिओपॅथिक एपिलेप्सी असं आम्ही म्हणतो. फिट्स आल्यावर काय करावं? फिट्स आल्यानंतर सर्वप्रथम पेशंट खाली पडलेला असतो, त्याला एका अंगावरती वळवावं, डाव्या किंवा उजव्या, कारण त्याच्या तोंडातून येणारा फेस आणि लाळ ही त्याच्या छातीमध्ये जाऊन चोकिंग होऊ शकतं. त्याच्यामुळे एका बाजूला वळवावं, दोन्ही हात दोन्ही पाय सरळ ठेवावेत, तोंडात काहीही घालू नये किंवा हातामध्ये काहीतरी किल्ली द्यावी किंवा चप्पलचा वास द्यावा किंवा कांद्याचा वास द्यावा, असं काहीही करू नये. त्याला पटकन एका बाजूला केल्याने फिट्समुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. त्यानंतर जी छोट्या प्रमाणामध्ये फिट असते ती 5 मिनिटाच्या आत थांबून जाते. आपण फक्त पेशंटला पोझिशन देऊन वेट करायचंय, त्याच्या तोंडात काही पाणी वगैरे घालायचं नाहीये. जर 5 मिनिटापेक्षा फिट जास्त राहिली तर आपल्याला इमिजिएटली पेशंटला इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये, जिथे न्यूरोलॉजी सर्व्हिसेस आहेत, तिथे शिफ्ट करणं गरजेचं आहे. एपिलेप्सीचा उपचार आहे का? एपिलेप्सी कम्प्लिटली ट्रीट होऊ शकते, म्हणजे फिट्स पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतात आणि काही केसेसमध्ये बंदही होऊ शकतात. सर्वसाधारण जे इडिओपॅथिक एपिलेप्सीज आपण मगाशी डिस्कस केले, ज्याच्यामध्ये नेमकं कारण सापडत नाही, त्याच्यामध्ये EEG या टेस्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी सापडलेली असते आणि ती ट्रीट करत असताना सुरुवातीला 2 ते 3 वर्ष आपण गोळ्या औषधांनी फिट पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. काही प्रकारचे फिट्स असतात ज्या गोळ्या औषधांनी कंट्रोल होत नाहीत आणि त्या फार कमी प्रमाणामध्ये असतात, लेस दॅन 5%. त्यांच्यामध्ये आपल्याला स्कॅन करून, MRI करून, पेट स्कॅन करून नेमकं कुठनं फोकस आहे फिट्सचा
ते शोधून काढावं लागतं आणि अशा वेळेला क्वचित वेळेला त्यांना सर्जरीही लागू शकते. एपिलेप्सी बद्दलचे काही गैरसमज आहेत, ते मी तुम्हाला विचारते. एपिलेप्सी संसर्गजन्य आहे. एपिलेप्सी एकाचं दुसऱ्याला पसरू शकत नाही, म्हणजे ज्याला आपण एपिडेमिक म्हणतो किंवा कोविडसारखं ते एकाचं दुसऱ्याला होऊ शकत नाही. हां, पण काही एपिलेप्सीज असतात त्या जेनेटिक एपिलेप्सीज असतात, ज्याच्यामध्ये आई वडिलांना फिट्सचा त्रास असेल तर मुलांना फिट्स होण्याची शक्यता असते. असं नाही की 100% मुलांमध्ये होईलच, पण होण्याची शक्यता असते. एपिलेप्सी म्हणजे वेडेपणा, हे बरोबर आहे का? नाही, बरेचदा एपिलेप्सीच्या पेशंट्समध्ये थोडंसं बिहेवियरल सिम्पटम्स दिसतात, म्हणजे जसं की जास्त बोलणं किंवा लगेच राग येणं किंवा तेच गोष्ट परत बोलणं. तर हे काही मानसिक आजाराची लक्षणं नाही आहेत. एपिलेप्सीची ट्रीटमेंट झाली की हे सुद्धा सिम्पटम्स पूर्णपणे बरे होऊ शकतात. फिट्स आले की व्यक्तीला बांधून ठेवायला पाहिजे? नाही, अजिबात नाही. कारण जी काही मोटर मुवमेंट किंवा हातपाय झाडण्याची मुवमेंट आहे ती पेशंटची होणारच आहे. तुम्ही किती त्याला घट्ट बांधा किंवा धरून ठेवा, फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की त्याच्या तोंडातली लाळ छातीत जाऊन त्याला चोकिंग होऊ नये. एपिलेप्सी हा आजार आयुष्यभर बरा होत नाही. हा गैरसमज आहे. एपिलेप्सीचा आजार पूर्णपणे नियंत्रणात तर आणता येतोच आणि पूर्णपणे बराही होऊ शकतो. एपिलेप्सी हे करणी आहे. एपिलेप्सी ही करणी नाही आणि देवाचा कुठलाही कोप पण नाही, तर हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. काही पेशंट्स मला विचारतात की आम्ही नवस फेडलं नाही म्हणून फिट आली का, किंवा आम्ही काही देवाचं करताना चुकलो म्हणून फिट आली का, किंवा याच्या किंवा हिच्या अंगात भूत शिरलंय का. तर हे अजिबात असं नाहीये. हा फक्त आणि फक्त ब्रेनशी रिलेटेड आजार आहे. एपिलेप्सीचं निदान करताना कोणत्या टेस्ट करावेत? एपिलेप्सीचं मुख्य निदान तर आय विटनेस करत असतो, म्हणजे नेमकं चक्कर येऊन पडल्यानंतर काय झालंय, हातपाय कसे आहेत, चेहरा कसा आहे, त्यांनी जर आम्हाला व्यवस्थित सांगितलं किंवा डॉक्युमेंट केलं व्हिडिओ काढून तर 90% निदान तिथंच झालेलं असतं. उरलेल्या 10% मध्ये सेकंडरी कॉज म्हणजे आणि काही कारणामुळे फिट येते का हे बघण्यासाठी आम्ही EEG टेस्ट म्हणजे इलेक्ट्रो एन्केफेलोग्राफी किंवा MRI किंवा CT स्कॅन जो एक ब्रेनचा स्कॅन असतो करून बघतो की आणि काही दुसरी कारणं किंवा मेंदूला तर कोणत्या प्रकारची इजा झालेली नाही ना. एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम एपिलेप्सी डायग्नोज झाल्यानंतर आम्ही पेशंटना काही सूचना करतो, म्हणजे ज्या वेळेला फिट कंट्रोल होण्याच्या फेजमध्ये आहे तेव्हा स्ट्रिक्टली 100% नो ड्रायव्हिंग, नो स्विमिंग. कारण हे करत असताना जर फिट आली तर मोठा ॲक्सिडेंटच होऊ शकतो. त्यानंतर त्या पेशंटना आम्ही सांगतो वेळ ज्या वेळेला सांगितलेली आहे त्या वेळेलाच गोळ्या घेणे गरजेचे आहे. एकही गोळी मिस करून चालणार नाही. त्याचबरोबर काही इमर्जन्सी मेडिसिन्स पण आम्ही दिलेल्या असतात. जर काही फिट येण्यासारखं लक्षण दिसलं तर ती गोळी लगेच त्यांना घेता येईल. दुसरं म्हणजे त्यांनी गॅस जवळ जाऊ नये किंवा कुकिंग करू नये, स्वयंपाक करू नये जोपर्यंत त्यांची फिट कंट्रोल होत नाही. असे अनेक पेशंट आहेत की वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा गोळ्या घेत असून सुद्धा त्यांना फिट येत असते आणि त्यांना अचानकपणे गॅस जवळ असताना फिट आल्यामुळे 90%, 80% असे बर्न्स झालेले आहेत. तर ते खूप डेंजरस ठरतं. त्याचबरोबर सगळ्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या वेळा पाळल्या तर ब्रेनचं युज्युअल सर्कल ज्याला सर्कॅडियम रिदम आपण म्हणतो ते व्यवस्थित राहिलं तर फिट लवकरात लवकर कंट्रोल होते. त्याचप्रमाणे अल्कोहोल इंटेक ज्याला आपण ड्रिंक्स म्हणतो किंवा सिगरेट स्मोकिंग हे जर घेतलं तर त्यांनी ब्रेनला स्टिम्युलस मिळतो आणि जास्त सिग्नल्स फायरिंग व्हायला लागतात आणि मग फिट येऊ शकते. एपिलेप्सीच्या पेशंटला समाजात कसं पाहावे? एपिलेप्सीचा पेशंट हा सर्वसामान्य माणूसच असतो, त्यामुळे त्याला अशी काही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नाही आहे. तो जर रेग्युलरली गोळ्या वगैरे घेत असेल तर तो सगळं काही करू शकतो. 100% वर्क करू शकतो, सगळ्या प्रकारच्या ड्युटीज करू शकतो. फक्त आम्ही त्यांना नाईट ड्युटीज करू नका म्हणून एनकरेज करतो. ते सोडलं तर सगळं काही काम ते करू शकतात. एखाद्या पेशंटला एपिलेप्सीचा त्रास आहे म्हणून त्यांना एखादा जॉब द्यायचा नाही किंवा एखाद्या पेशंटला एपिलेप्सी आहे म्हणून त्याला एखाद्या कोर्सला ॲडमिशन द्यायची नाही, या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. एखाद्या मुलीला किंवा मुलाला फिट्सचा किंवा एपिलेप्सीचा त्रास असेल तर लग्नामध्ये अडथळा येतो किंवा मूल व्हायला त्रास होतो अशी एक सगळ्यांमध्ये धारणा असते, पण तसं काहीच होत नाही. स्त्रियांमध्ये जेव्हा आम्ही एपिलेप्सीची ट्रीटमेंट चालू करतो जास्त करून 18 ते 30-35 या वयोगटामध्ये, त्यावेळेला आम्ही जे प्रेग्नन्सीमध्ये सेफ ड्रग्ज आहेत, जी औषधं सेफ आहेत प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये आणि नंतर स्तनपानासाठी सुद्धा तीच औषधं आम्ही वापरतो आणि आमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे या मुलांमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. नॉर्मल डिलिव्हरी होते, मुलंही हेल्दी होतात. त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट किंवा
वेगळं काहीतरी समाजातून काढावं असं काही नाहीये. एपिलेप्सी हा आजार फार घाबरण्यासारखा आजार नाहीये, पण अगदी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही. त्यामुळे त्याचं करेक्ट डायग्नोसिस, योग्य निदान, योग्य उपचार आणि काही ठराविक गोष्टींबद्दलची काळजी घेतली तर पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगता येते. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये कुणामध्येही असा त्रास असेल तर लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. एपिलेप्सी या आजाराबद्दल अजून काही जर माहिती हवी असेल किंवा ट्रीटमेंट ऑप्शन्स जाणून घ्यायचे असतील तर नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही जरूर रिप्लाय करू.